थांब बाळा, पुढे जाऊ नकोस, नाहीतर आयुष्यातील खूप मोठी चूक तू करशील आणि नंतर पस्तावशील. स्वामी आज या क्षणी तुझ्याशी बोलू इच्छित आहे. तुझ्या शत्रूंचा नायनाट आता होणार आहे आणि तुझ्या आयुष्यातील काळी रात्र आता संपून नशिबाचे दरवाजे उघडले जाणार आहेत. आज जर तू या संदेशाकडे दुर्लक्ष केलंस तर उद्या तुझा कोणीच वाली राहणार नाही. आज तुझं सर्व दुःख संपून जाणार आहे. तुझे दुश्मनसुद्धा तुझ्या पायाशी येणार आहेत. स्वामी डोक्यावर हात ठेवून सांगत आहेत, तुझा शत्रू झुकणार, कारण आता तुझी चांगली वेळ येणार आहे. आनंदाच्या बातमीचा फोन तुला येऊन तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. पण बघ, दुर्लक्ष करून जर तू पुढे गेलास तर तुझ्या आयुष्यात फक्त पश्चाताप राहणार आहे. म्हणून तू ह्या व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये मी मजबूत आहे असे टाईप कर. माझ्या लेकरा, आयुष्यात कधीच कोणासाठी तू रडू नकोस, कारण जो तुझा खरा आपुलकीचा आहे तो तुला कधीच रडू देणार नाही. तुझी वाईट वेळ शांतपणे घालव, नाहीतर हे जग फक्त तुझी मस्करी करत राहणार आहेत. होय माझ्या लेकरा, कोणावरच एवढं प्रेम करायचं नाही की नंतर प्रेम तुला जगूच देणार नाही. म्हणून जास्त विचार करणं थांबव. काल्पनिक जगातून बाहेर ये आणि जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही ते सोडून दे. माझ्या लेकरा, जेव्हा कोणी तुला दुखावतं तेव्हा तो धोका दुखवत नाही. दुःख त्या विश्वासाचं होतं जे तू त्या व्यक्तीवर ठेवला होतास. जो माणूस नेहमी दुःखाचा आक्रोश करत राहतो त्याच्या दाराशी आलेलं सुखसुद्धा बाहेरूनच परत निघून जातं. म्हणून माझ्या लेकरा, तुझ्या मेंदूचा वापर कर, जेणेकरून तू तुझ्या मनाला एक चांगलं आयुष्य देऊ शकशील. आणि बघ, स्वतःला काही सवयी लाव. तो राग असो, प्रेम असो, ते तू सोडून दे. कोणी कितीही महान असला तरी कोणाच्याच मागे आंधळ्यासारखं जाऊ नकोस. आयुष्यात अशीही माणसं असतात ज्यांना आपण मिळवू शकत नाही, फक्त इच्छा व्यक्त करू शकतो. बाळा, हसणं ही तुझी सवय असली पाहिजे, नाहीतर आयुष्य तर तुझ्यावर रुसलेलंच आहे. पण तू हार मानू नकोस. माझ्या लेकरा, बघ, पैसा म्हणजेच सर्व काही नाही. पैसा फक्त कोणाची जीवनशैली बदलू शकतो, त्याचे विचार आणि मनोवृत्ती नाही. ज्याची जितकी काळजी तू करशील तितकं ते माणसं तुझ्यापासून दूर जातील आणि तुला दुःख देतील. म्हणून कोणाच्याही विश्वासावर तू राहू नकोस, कारण आजकाल विषामध्येही इतकं विष नसतं जितकं विष काही लोक दुसऱ्यांसाठी आपल्या मनात ठेवत असतात. अशा लोकांपासून तू सावध राहा. लोकांसाठी तू फक्त तोपर्यंत चांगला आहेस जोपर्यंत तू त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आहेस, आणि तुझ्यासाठी सर्व तोपर्यंत चांगले आहेत जोपर्यंत तू त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीस. जो तुझ्या सोबत राहूनही दुसऱ्याचा असतो तो तुझ्यापासून दूर राहिला तर ते चांगलंच आहे, कारण जगण्यासाठी कोणाचा आधार असावा असं अजिबात नाही. असंही नाही की तुम्ही ज्यांचे आहात तेही तुमचे असतील. म्हणून सगळ्या जगावर तू डोळे बंद करून आंधळ्यासारखा विश्वास ठेवू नकोस, कारण हे शत्रू बाहेरचे नसून जवळचेच असतात. विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि नकळतच तू पुण्याचा भागीदार बनतोस आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करतोस. माझ्या बाळा, ज्यांनी तुला त्रास दिला आता वेळ त्यांची आली आहे. बघ, आता तुझे सर्व स्वप्न सत्यात उतरतील. तुझ्या शत्रूंची चाल ओळख, तो तुला संपवेल. शत्रू तुझ्या समोरून नाही तर मागून वार करत असतो, म्हणून तू सावध राहा. बघ, आज निश्चित आहे तुझ्या शत्रूंचा नायनाट. आता तुझे चांगले दिवस येणार आहेत, म्हणून तू घाबरू नकोस.
कितीही मोठी इच्छा असू दे, ती आज नक्कीच पूर्ण होणार आहे. बाळा, तू आज माझ्याकडे पाठ फिरवलीस तर चुकूनही तुला मी पुढे दिसणार नाही. माझ्या लेकरा, बघ, वाईट वेळ तुझी निघून जाणार आहे आणि गोड बातमी आता तुला मिळणार आहे. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातून सर्व भोग संपून जाणार आहे. ज्यांनी तुला त्रास दिला ते सुद्धा आता पश्चाताप करत बसणार आहेत. होय माझ्या लेकरा, देवाकडे रडलास, आता आशीर्वाद घेण्यासाठी तयार राहा. आता तुझं वाकडं कोणीच करणार नाही. म्हणून तू बघ, माणसं सोडून जातील पण देव नाही. तुझं भाग्य आता उजळून निघणार आहे. माझ्या बाळा, आयुष्य कोणासाठी बोलण्यासाठी कधीही त्रासून तू जाऊ नकोस. कारण जर त्याला तुझी खरी काळजी असेल तर तो तुझ्यासाठी वेळ काढणारच आहे. व्यक्ती स्वतःच्या नजरेत बरोबर असायला हवं. हे जग तर देवालाही त्रासून गेलं आहे. जिथे जिथे मला तुझी गरज होती तिथे तिथे माझी साथ सोडल्याबद्दल आभार मानायला शिक. होय माझ्या बाळा, बघ, काही गोष्टी सोडून दिल्यास तर नक्कीच तुला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि त्यातच तुझं भलं पण आहे. तुला आज दुःख वाटत असेल की ह्याने मला सोडलं, मी एकटा आहे, पण तेच खूप महत्त्वाचं आहे बाळा. ज्याच्या सोबत असल्याचा अभिमान होतो त्याने जर आपली मस्करी केली तर बघ किती त्रास होतो. गोड बोलणारे अनेकदा कट्ट्यार खुपसत असतात, म्हणून हुशार रहा. एवढी हुशार लोक कुठून शिकतात माहीत नाही. सोबत राहतात आणि जळतातही. नाती निभावतात आणि दुश्मनीही निभावतात. तोंडावर एक आणि पाठीमागे काहीतरी दुसरंच. गिधाडही कुठेतरी निघून गेली आहेत. त्यांना कळलं असावं की माणूस त्यांच्यापेक्षा चांगलं शोषण करतो. काही खास माणसं होती आयुष्यात, अशी आली की जणू कधी जाणारच नाहीत आणि अशी गेली की जणू कधी आलीच नव्हती. म्हणून बाळा, कोणावरही तू अतिविश्वास ठेवू नकोस. तू तुटलास, तुला तोडण्यात आलं, तू रडलास, तुला रडवलं गेलं, सर्व काही झालं, पण जितकं तुला वाईट बनवलं गेलं तितकं तू वाईट नाहीस. तू खूप चांगला आहेस, म्हणूनच तुला त्रास होत आहे. पण आता तुझ्या आयुष्यातून त्रास कायमच निघून जाणार आहे. तू फक्त मनाला शांत कर, कारण प्रत्येक हट्ट आपल्याला आनंद देत नाही. जे लोक आपली चूक मानत नाहीत ते तुला आपलं कसं मानतील? कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगू? मेल्यावर तर आपलेच लोक आपल्याला स्पर्श केल्यावर हात धुतात. आणि आपल्यात ही पण एक खासियत आहे की आपण कोणाचाही खास नाही. म्हणून बाळा, माणसाचं खास होण्यापेक्षा देवाचा खास बन, कारण देव कधीच तुला दूर लोटणार नाही. प्रत्येक वेळेस मायेची सावलीच तुला अनुभवायला मिळेल. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, बघ, लोकांना थोडंसंही जरी सामर्थ्य आलं तरी ते समोरच्याला मूर्ख समजतात. माणसाचे शब्द बोलत नसतात बाळा, तर त्याची वेळ बोलते. कोणत्या गोष्टीचा माणसाला अभिमान आहे जो शेवटच्या प्रवासासाठीही दुसऱ्यावर अवलंबून आहे? बाळा, प्रेम करणारे पाय धरतात आणि प्रेम विसरण्याची कला आपल्याला शिकवते. जर नाते वाढवायचे असेल तर काही वाईट सवयी ठेवा. जर दोष नसतील तर लोक गप्पांच्या ठिकाणी बोलावत नाहीत. कारण काहीही असो, धोका शेवटी धोकाच. नात्याचं सौंदर्य एकमेकांचं बोलणं समजून घेण्यात आहे. जर स्वतःसारखा माणूस शोधायला लागलास तर तू एकटा राहशील बाळा. म्हणून तू लोकांकडून अपेक्षा करणं सोडून दे. माझ्या लेकरा, बघ, सगळेच आपले नसतात. आपल्याला सावरण्यासाठी सगळेच येतील असं नाही.
आजच्या युगात लोक तुमची किंमत तेव्हा करतील जेव्हा त्यांना तुमची गरज आहे. म्हणून आनंदी राहायला शिक. त्याआधी की उदास राहणं तुझी सवय बनेल. जर कोणी तुला सांगितलं की तू बदललास तर 95% शक्यता ही आहे की तू फक्त त्या गोष्टी करणं थांबवलं आहेस ज्या त्यांना तुझ्याकडून हव्या होत्या. बाकी तुझ्यात काहीही बदललेलं नाही. परत ती माणसं येतात जी रुसून जातात. पूर्णपणे तुटून गेलेला माणूस कधीही परत येत नाही. म्हणून माझ्या लेकरा, कितीही झालं तरी बोलून दुःखी होण्यापेक्षा शांत राहून आनंदी हो. जे आपल्यांच्याकडून छळलेले असतात, त्यांच्याकडूनच नाकारलेले असतात, ते खूप मजबूत कठोर होतात, मनानेही आणि बोलण्यानेही. असा त्रास खूप होतो. पण बाळा, मनाला तरीही आशा असते, कोठे ना कोठे काही ना काही चांगलं होणारच. खोट्या नात्यापेक्षा कितीतरी चांगलं हे की तू एकटं राहायला शिक बाळा. द्वेष, प्रेम म्हणायला तर 2 साधे शब्द, पण हेच 2 शब्द माणसाला देव देखील बनवू शकतात आणि सैतान देखील. वेळ सांगणारे खूप मिळतील बाळा, पण वेळेवर उपयोगी पडणारे खूप कमी आहेत. म्हणून माझ्या लेकरा, हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. तुझ्या देवावर जर तुझा विश्वास असेल तर प्रत्येक संकटाच्या काळात देव तुला मदत करणार आहे. जर देवावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. तुझ्या आयुष्यात वादळ येत आहेत, पण बाळा, आयुष्यात वादळ येणं पण गरजेचं आहे. कारण तेव्हाच तुला कळणार की कोण हात धरतो आणि कोण साथ सोडतो. कारण आयुष्यात प्रत्येक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. मदत घेऊन आभार मानणारे आणि मदत घेऊन नाव ठेवणारे, सोडून जाणारे. म्हणून अशा लोकांपासून तू सावध राहायला शिक. बघ बाळा, मदत घेऊन मूर्ख म्हणणारेही खूप आहेत. म्हणून वेळेच्या आधी मिळालेल्या गोष्टीचं मूल्य संपतं आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व संपतं. म्हणून बाळा, झुकण्याची आवड नाही आणि झुकवण्याचीही आवड नाही. काही भावना मनाशी जोडल्या आहेत, फक्त त्या निभवण्याची आवड आहे. बाळा, तुला इथे सगळे माणसं दिसतात. फक्त फरक एवढाच आहे की काही जखमा देतात आणि काही जखमांवर मलम लावतात. आयुष्याची सुरुवात पुन्हा त्याच वळणावरून करायची आहे जिथे सगळं शहर आपलं होतं आणि तू अनोळखी होतास. म्हणून माझ्या लेकरा, तू बोलतोस कमी, ऐकतोस जास्त, तेव्हा लोकांना जास्त आवडायला लागतोस. अरे, कोणाशी बोलायचं जर झालं तर मन असायला हवं. वेळ तर आपोआप मिळते. आयुष्यात पश्चाताप करणं सोडून दे. उलट काहीतरी असं कर की तुला सोडून गेलेल्यांना पश्चाताप होईल. वेळ आणि शब्द या दोघांचाही वापर निष्काळजीपणे करू नकोस. हे दोन्ही ना पुन्हा येतात ना पुन्हा संधी देतात. त्या लोकांपासून सावध राहा जे तुझ्यासमोर तुझ्या सोबत असतात आणि तुझ्या मागे तुझ्या विरुद्ध असतात. कधीकधी कळत नाही की चांगल्या माणसासोबत नशीब नेहमी वाईट का खेळ खेळतो. पण बाळा, तुझी वाईट वेळ आता संपून गेली आहे. माझ्या लेकरा, बघ, कितीही कपटी माणूस तुझ्या आयुष्यात असला तरी मी त्याला तुझ्या आयुष्यातून काढून देणार आहे. तू कोणालाही इतका हक्क देऊ नकोस की तुला त्रास होईल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नको की त्याला अभिमान होईल. कारल्यासारखे कडू लोक अनेकदा संकटात उपयोगी पडतात, पण साखरेसारखे गोड लोक वेळेवर अनेकदा धोका देतात. ज्यांना तुमच्या दुःखांची जाणीव नाही त्यांच्याकडे तक्रार करणं पूर्णपणे व्यर्थ आहे. आयुष्य कितीही वाईट का असेना, जोपर्यंत कोणी आपली साथ देतं तोपर्यंत सगळं आपल्याला चांगलं वाटतं. पण माझ्या लेकरा, विश्वास ठेव
प्रत्येक माणसाच्या 2 गोष्टी असतात. एक ती जी तो सर्वांना सांगतो आणि दुसरी ती जी तो सर्वांपासून लपवतो. मौन हा सर्वात उत्तम जबाब आहे त्या माणसासाठी जो तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही. आयुष्यात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा. दुसऱ्यांच्या भरवशावर राहणं तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकणार आहे. माझ्या बाळा, बघ, माझा राग, माझं प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी आपलं मानतो. लोक नेहमी त्याला गमावण्याची भीती बाळगतात जो त्यांचा असतोच नाही. आयुष्यात तू 10 वेळा अपयशी हो किंवा 100 वेळा, पण शपथ घे की तुला तुझ्या आयुष्यात सामान्य माणूस बनून जगायचं नाही. माझ्या लेकरा, माझ्यावर विश्वास जर असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर.